विठ्ठलाची वारी। महायोग पीठे तटे बिमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे आदिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। शुक्लां ब्रह्म विचार सार ब्रह्मा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी बैधाम दांड्यांधकारापम हस्ते स्फटिक मालिका व्यति पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदा शारदां। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर कोई छुटई बंदी मासु कोई। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। बोलण्याची नाही आता देवा विन काही एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम। पाहे न ते पाहे जो वरी दृष्टी दाये एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम। तुका मने मने एची संकल्प वाहने एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम। विठाला विठाला प्रस्तुती कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनी विश्वसंत वैरागी मूर्ती देव निवासी सुप्रसिद्ध साधू श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून प्रतिपादित झालेला अनुभव आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांची भक्ती आणि तुकोबारायांच्या भक्तीचं फलश्रुती म्हणजे देवाचं प्रगट्य आणि त्या प्रागट्याचा भाव या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी विशद केला आहे। विठाला कारण या जगामध्ये देव अवताराला आला कशा करता। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। नंतर जीव आला कशा करता। काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण। ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे। ऐका या ठिकाणी जीव आला तो आपला उद्धार करून घेण्याकरता आणि जीवाचा उद्धार कसा होईल हे सांगण्याकरता या भूतलावर वैकुंठातून संत अवतरी झाले। आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण बोलिले जे ऋषी साच भावे सांगण्याकरता संत आले। जीवाचा उद्धार करण्याकरता संत आले आणि संतांनी या जगामध्ये येऊन या भूतलावर या मृत्यूलोकामध्ये येऊन या सकल जनांचं दुःख पाहिलं आणि सगळ्यांना सांगितलं की बाबांनो एक काम करा। तुम्ही कशा करता आलात का आलात कुठून आलात आणि तुम्हाला काय करायचंय याचं चिंतन जगद्गुरु तुकोबारांनी ज्या वेळेस समाजाकडे मांडलं पण समाजाने ऐकलं नाही महाराज। आणि समाज कोणाचा ऐकतो ओ समाज कोणाचा ऐकतो तो समाज फक्त ओ आपला फायदा होईल ओ त्याचंच ऐकतो। ऐका आपला फायदा होईल त्याचंच ऐकतो। आता समाजाच्या मनामध्ये एक भाव आहे की संतांच्या सांगण्याने आपलं काही चांगलं होणार
कारण यांचंच चांगलं नाही तर आपलं काय होणार आहे का? आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय समाजाला सांगत निघाले आणि सांगत असताना प्रभू चिंतन करायला लागले. पण या भूतलावर ज्या वेळेला जीव अवताराला येतो त्या अवताराला येण्याचं कार्य काय आहे? त्याचं भजन आहे, देवाची प्राप्ती आहे आणि स्वतः या जीवाचा उद्धार आहे. कारण मानव देहामध्येच मानवसाला जीवाचा उद्धार करता येतो, इतर योनीमध्ये नाही. कारण तुकोबारायांनी सांगितलं याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुकोबारायांनी सांगितलं अनेक योनी आहेत, 184 योनी, कोटी कोटी पेरान मग लागे वारा मानवाचा. 30 लाख वेळा वृक्षामध्ये, 20 लाख वेळा पशुपक्षामध्ये, 12 लाख वेळा जलचरामध्ये, 12 लाख वेळा भूचरामध्ये आणि 10 लाख वेळा पुष्प आणि वेलींमध्ये. आणि मग कुठेतरी मानवाला जन्म मिळतो. मातेच्या उदरकुरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी 9 मास. मग कशा करता हा मानव देह दिला? तर महाराज भगवंताची प्राप्ती करण्याकरता. आणि या नरदेहाला येऊन या मृत्यूलोकामध्ये संतांच्या विचाराने, देवाच्या भजनाने आणि आई वडिलांच्या सेवेने महाराज माणसाला या संसारामध्ये उद्धार करून घेता येतो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात घेही न मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुकोबारायचा मूळ हेतू तोच की मी तुझी चरण सेवा साध्य करण्याकरता येतोय. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या संसारामध्ये कनकायनी वडलोबाच्या पोटी अवताराला आले आणि देहू गावामध्ये महाराज वडलोबाची सावकारिकीचा धंदा करू लागले, भजन करू लागले, वडिलांचा मार्ग धरला. आणि महाराज पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाची दरारा आणि तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आनंदानं भजन करत होते. पण महाराज आनंदाचं भजन करत असताना समाजाला सहन झालं नाही, आनंदाचं भजन करत असताना या संसारातल्या विकारांना सहन झालं नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी संसार सोडला. संसाराच्या नावे गालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि मग तुकोबाराय म्हणतात या संसारामध्ये आपल्याकडनं भजन होणार नाही. मग तुकोबारायांनी संसार सोडायचा विचार केला आणि एकांत वासात जाण्याचा प्रयत्न केला. पण जात असताना एक लक्षात ठेवा, व संसाराची कोणती गोष्ट करायची असेल तर घरातल्या सदस्यांना विचारली पाहिजे. पण परमार्थ करायचा असेल तर कोणाला विचारायची गरज? पण लोक नेमकं महाराज संसाराचं करायचं असलं कोणाला विचारत नाही. आणि परमार्थ करायचा असला की लोक विचारत फिरता कोणत्या पंथात जाऊ, कोणत्या मार्गात जाऊ, कोणाचं भजन करू, कुणाची सेवा करू. पण तुकोबारायांनी विचार केला. ऐका, तुकोबारायांनी विचार केला या संसारातल्या लोकांना काही सांगायचं नाही. कारण यांना किती सांगितलं आपले विचार पटणार नाही, मी कशा करता आलो हे समजणार नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी कोणाला सांगितलं नाही महाराज. स्वतःच्या धर्मपत्नी जिजाईला सुद्धा सांगितलं नाही, मुलांना सांगितलं नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगितलं नाही, गावातल्या लोकांना सांगितलं नाही. आणि तुकोबारायांनी निश्चय केला या संसारामध्ये आपल्याकडनं भजन होणार नाही. मग तुकोबाराय निघाले महाराज कुठे? आईल तीरावरून पैल तीराकडे निघाले. इंद्रायणी ओलांडली आणि पलीकडे गेले. आणि महाराज एका डोंगरावर जाऊन भजन केलं. महाराज एका दगडाच्या शिडेवर बसले, मोठ्या दगडाचे टाळ केले आणि तुकोबाराय भजन करायला लागले. महाराज किती दिवस भजन केलं तुकोबारायांनी? 7 दिवस. ऐका, कारण या जगामध्ये भजनाशिवाय माझा माणसाचा उद्धार नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामाशिवाय कलियुगामध्ये मानवाचा उद्धार नाही. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय एका दगडावर बसले, डोंगरामध्ये गेले, दगडावर बसले आणि दगडाचे टाळ केले आणि भजन करायला लागले. भजन करता करता महाराज 7 दिवस झाले. इकडे जिजाबाई व्याकुळ गेली, कुठे गेली माझी तुकोबाराय, कुठे गेली माझी तुकोबाराय, कुठे गेली माझी तुकोबाराय असा विचार करते. शेजारी विचारते, पाजारी विचारते, गल्लीत विचारते, गावात विचारते, सगळं गाव फेरफटका मारते. पण महाराज 7 दिवस तुकोबारायचा विचार. काय भाव होता हा? पतिभाव जगद्गुरु तुकोबारायाच्या पत्नीच्या अंतकरणामध्ये होता. आणि संसारातल्या प्रत्येक पत्नीच्या अंतकरणामध्ये प्रत्येक पतीबद्दल जिजाबाई सारखा भाव असावा तरच तिचा उद्धार आहे. विठाल देवाची द्वारी कीर्ती
कीर्तनाची वारी